नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण शरद पवारांच्या बाबतीत आपण पेपर माध्यमांमध्ये अनेक बातम्या बघतो किंवा जे काही आपण इतक्या दिवस शरद पवारांच्या बाबतीत जे काही ऐकत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे किंवा ते या देशाचे आदरणीय नेते म्हणून आपण जे त्यांना ओळखतो, मग त्यांच्या बाबतीत कोणी म्हणणार भावी पंतप्रधान, राष्ट्रीय नेते, देशाचे नेते किंवा तेल लावलेला पैलवान किंवा सहकार सम्राट पण लोक म्हणणार. कधी कधी लोक खूप काही उपमा त्यांना लोक द्यायचे. देश पण आज पण त्यांच्याकडं पाहताना जे विशेष जे काही त्यांना दूषणं म्हणा किंवा उपमा म्हणा, समाजभूषण, देशभूषण, या सगळ्या गोष्टी शरद पवारांच्या बाबतीत आपण बघितलेले लावलेले आहेत. त्यांचा आदर राज्यात नक्कीच आहे. त्यांचा आदर आजही कुठेही कमी झालेला नाही. त्यांचं 83 वर्ष वय असेल, 84 वर्ष असेल, त्यांच्या कुठलाही आदर याच्यामध्ये कुठंही काही आपल्याला तिळमात्र शंका येण्याचं काही कारण नाही. आपण नेहमी वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांचा लोक आदरच करत असतात. पण जो माणूस समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करत असतो, सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतो, तेव्हा त्याच्या कामाचं जे काही 50-60 वर्षाच्या माणसाने राजकारणात काम केले, समाजकारणात काम केले, त्या माणसाचं कामाच्या बाबतीत मग काही चुका झाल्या असतील, काही त्यांनी चांगलंही काम केलं असेल, या सगळ्या गोष्टीचं कधीतरी उजळणी होत असते, कोणीतरी पाढा वाचत असतो आणि मग त्यातून त्यांनी काय चुका केल्या, काय करायला पाहिजे होतं किंवा काय नको करायला पाहिजे होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण तुलनात्मकदृष्ट्या बघतो. त्यांना संधी होती, त्यांनी का केलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी सार्वजनिक जीवनात जो माणूस असतो त्याच्या बाबतीत होणारच आहे. जे आज लोक समजा इंदिरा गांधी नाही आहेत, अटल बिहारी नाही आहेत किंवा राजीव गांधी नाही आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू नाहीत, त्यांनी केलेल्या कामाची सुद्धा उजळणी होती. त्यांनी केलेल्या कामाची सुद्धा सगळ्या गोष्टीचं निरीक्षण केलं जातं. त्यांच्याकडून ज्या झालेल्या चुकांवर सुद्धा बोललं जातं, त्यांच्यावर टीका सुद्धा केली जाते. टीका करण्याचा अधिकार सुद्धा लोकशाहीने प्रत्येक माणसाला दिलेला आहे. त्याच्यामुळं शरद पवार साहेबांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये कोणी ना कोणी त्यांच्यावर बोलणारच आहे. त्यांनी ज्या चुका केल्या असतील तर त्या सुद्धा जनतेसमोर येणारच आहे. त्याच्यामुळं शरद पवार साहेबांचा कुठं मान कमी होतो असं कुणी समजण्याचं काही कारण नाही. सार्वत्रिक जीवनामध्ये त्यांनी देशामध्ये किंवा राज्यामध्ये सरकारं चालवली. देशामध्ये केंद्रामध्ये ते सत्तेत होते, राज्यात सत्तेत होते, अनेक सहकारी संस्थांमध्ये ते सत्तेवर आजही आहेत, अनेक खाजगी शिक्षण संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. राज्यात तर जवळजवळ 200 संस्थांवर ते स्वतः अध्यक्ष असतील अशी ती परिस्थिती आहे. त्यामुळं जे काय आपल्याला शरद पवारांचं जे काही प्रास्ताविक आपल्याला जे सांगायचं होतं, हे का सांगण्याची वेळ आली की काल परवा त्यांच्याच म्हणजे हे पक्ष राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. त्याच्यानंतर जे काही शरद पवार साहेबांच्या गटाचं काही महत्त्वाचं कोण आमदार असेल, ते ठाण्याचा पठ्ठ्या असं अजित पवार म्हणतात, तर हे
ठाण्याचे आमदार, ठाणा कळवा मुंब्रा ह्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलंय की शरद पवार साहेब एक साधे खासदार आहेत, ते काय यांना मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत. म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा कालचा आहे. जेव्हा शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालं, अजित पवार तर आता 4 महिने झाले आलेत. म्हणजे 1 वर्षापूर्वीचा पासूनच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. 1 वर्षापासूनच मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी आहे. इतक्या दिवस मराठा समाजाने कुठलीही मागणी केलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मराठा समाजाने मागणी केली असं जितेंद्र आव्हाडांना सांगायचे. म्हणजे आज ते फक्त शरद पवार साधे खासदार आहेत, ते काय देणार आरक्षण. आज 40 वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हळूहळू समोर येतोय, प्रखर होताना आपण पाहतोय. मग 2014 पासून फडणवीस सरकार जेव्हा राज्यात सत्तेत आलं तेव्हापासून हे जे काही मोर्चे, ठोक मोर्चे, क्रांती मोर्चे, मराठा सकल मोर्चे, ह्या सगळ्या आपण मोर्चे पाहिलेले. त्याच्या अगोदरही लागल तेवढे मोर्चे पाहिले, आंदोलनं पाहिले, उपोषणं पाहिले. तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कालचा किंवा परवाचा नाही येत. तेव्हा जितेंद्र आव्हाड जे काय म्हणतात की शरद पवार साधे खासदार आहेत, ते काय कोणाला आरक्षण देणार. म्हणजे त्यांच्या दृष्टीने मराठा समाजाचं जे काय आरक्षणाचा मुद्दा आहे तो कालपरवा आलेला आहे. याच्यापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी नव्हती, असंच एक जितेंद्र आव्हाडांना सांगायचं आहे. बरं, हा जे काय मुद्दा आहे जितेंद्र आव्हाड का बोलले ते पण आपल्याला स्पष्ट करावं लागेल. की जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक नागपूरच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की मराठा समाजाला जे झुंजवत ठेवलं आजपर्यंत, सर्वात जास्त मराठा समाजाला आजपर्यंत जे झुंजवत ठेवलं, मराठा समाजावर जो फार मोठा अन्याय केला असेल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्यांनी कोणी प्रखर विरोध केला असेल त्या माणसाचं नाव आहे शरद पवार. शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर कधी बोललंच नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका त्यांनी कधी स्पष्टच केली नाही. मराठा समाजाचं अक्षर सुद्धा ते तोंडामध्ये घ्यायला सुद्धा ते नकार देतात. त्यांना कधी जर त्यांची जात कोणी विचारली तरी त्यांना राग येतो. ते स्वतःला मराठा म्हणून घ्यायला सुद्धा त्यांना कदाचित वाईट वाटत असेल. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा शरद पवारांना विचारलेले, पत्रकारांनी विचारले, जातीचे प्रश्न विचारले. तर जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या बाबतीत ही जी गोष्ट, सार्वत्रिक जीवन आहे, शरद पवारांचं जीवन काय असं काही खाजगी जीवन थोडंच आहे. शरद पवार साहेब या देशाचे ॲक्च्युलीच ते जर काँग्रेसमध्ये कायम स्थिर असते आणि काँग्रेस त्यांनी जर कदाचित सोडला नसता तर मनमोहन सिंगांच्या जागी ते सुद्धा पंतप्रधान होऊ शकले असते. पण शरद पवारांचं अस्थिर वागणं, नेहमी जे बोलतात त्याच्या विरोधात वागणं, कुलाटुड्या आणि अनेक जणांच्या पाठीत खंजीर खुपसणं, या राजकारणामुळे केवळ शरद पवार या देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाही. आणि मग जेव्हा शरद पवारांनी या राज्याचं 11 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलंय, अर्थात त्यांना सलग 5 वर्षे एकदाही मुख्यमंत्री पद भूषवता आलं नाही. म्हणजे 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांचं 5 वर्ष कधीच पूर्ण झालं नाही.
तो त्यांचा म्हणजे त्यांचा नक्कीच तो तेवढा कमीपणा असावा. पण जर 11 वर्ष सलग मुख्यमंत्री होते, अनेकही मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, पण जेव्हा तुम्ही 11 वर्ष सलग मुख्यमंत्री होते आणि एक मराठा कार्ड तुम्ही कायम खेळत होते, एक मराठा लीडर म्हणून तुमची महाराष्ट्रामध्ये तर ओळख होतीच, पण महाराष्ट्राच्या बाहेर तुमची देशामध्ये एक मराठा पॉवरफुल लीडर अशा प्रकारची ओळख शरद पवारांची होती. स्ट्रॉंग मराठा म्हणून तुमची जी काही ओळख होती, मग तेव्हा तुम्ही समाजाला वंचित ठेवलं, झुंजवत ठेवलं, जाती जातीमध्ये तुम्ही भांडणं लावले. अशा प्रकारचा देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केला, बोलले, ते स्पष्ट केलं. मग त्यावर तुम्हाला इतका राग की शरद पवार साधे खासदार आहे, शरद पवार, अरे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा काल आलाय, परवा आलाय, 2 दिवस झाले तेव्हा आलाय. अशा पद्धतीचं जितेंद्र आव्हाड जे जेव्हा हास्यास्पद वक्तव्य करतात की ते खासदार आहेत, म्हणजे काल परवा मराठा समाजाचा मुद्दा आलाय, याच्यापूर्वी तो नव्हता, आता शरद पवार साहेब फक्त खासदार आहे, मग ते काय करणार आहे, ते मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहे, हे सांगण्यामध्ये किती बालिशपणा करायचा हे सुद्धा जितेंद्र आव्हाडांना समजायला पाहिजे. की आपण काहीतरी फक्त कोणाची तरी बाजू घ्यायची आणि कसं तरी सावरायचं, याच्यामध्ये आपण किती पोरकटपणा करतोय आणि किती बालिशपणा करतोय हे जितेंद्र आव्हाडांना कधी समजणार. जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांना इतकं बारीक करू नये, इतकं छोटं करू नये. शरद पवार साहेब हे देशाचे नेतेच होते, राष्ट्रीय नेते आहे, आजही आहे, उद्याही राहतील. जे त्यांना फक्त एक खासदार म्हणून जे जितेंद्र आव्हाड जे संबोधतात आणि त्यांची जी शरद पवारांची जी काही उंची आहे ती कमी करण्याचं जे काही धाडस जितेंद्र आव्हाड करतात, हे अतिशय निंदनीय आहे. शरद पवार साहेब हे नक्कीच उंच नेता आहे. शरद पवार हे मोठा स्ट्रॉंग मराठा लीडर आहे. शरद पवार साहेब हे कदाचित कधीतरी भावी पंतप्रधान म्हणून सुद्धा ओळखत होते आणि या देशाचं न झालेले पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांना इतिहासात त्यांच्याकडे जागा आहे. अशा पद्धतीच्या शरद पवारांना आज आपण असं म्हणायचं का ते साधे खासदार आहेत म्हणून, हा शरद पवारांचा नक्की अपमान आहे. आणि जेव्हा फडणवीस जेव्हा असं बोलतात की शरद पवारांनी विरोध केला, शरद पवारांनी मराठा समाजाला झुंजवत ठेवलं, शरद पवारांनीच मराठा समाजाचं आरक्षण घालवलं, शरद पवारांनीच मराठा समाजाला प्रखर विरोध केला, मग याचा राग तर खरं तर राष्ट्रवादीच्या या काही उर्वरित शिल्लक राष्ट्रवादीला यायला पाहिजे. त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, जसं जितेंद्र आव्हाडांनी थोडीफार प्रमाणावर दिली. याचा राग जरांगे पाटलांना येतो. मग जरांगे पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलायत का? जरांगे पाटलांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये कधी झाला? राजकीय वक्तव्य, शरद पवारांवर टीका आणि शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार फडणवीसांना नाहीत का? जर शरद पवारांवर फडणवीस बोलले असतील, राजकीय स्पीच केला असेल, राजकीय काही दाखले दिले असतील, त्याच्यावर टीका टिप्पणी किंवा त्याची ओढणं जरांगे पाटलांना काय गरजेचं आहे? जरांगे पाटील काही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते, जरांगे पाटील कुठल्या राष्ट्रवादीचे नेते आहेत का? जरांगे पाटील जर आंदोलन करत असतील, समाजासाठी काही नेतृत्व करत असतील, मराठा समाजाचं जर आरक्षणाच्या बाबतीत जे काही ते लढा देत असतील, त्यांनी चाकोरीबंदपणे मराठा समाजाच्या बाबतीत ज्या काही घटना ज्या त्यांना अपेक्षित आहे तेवढंच ते बोललं पाहिजे. राजकीय टिपका टिपण्या, मग फडणवीस काय बोलले, अजून दुसरं कोणी काय बोलले, मग फडणवीसांनी जे काही तुम्हाला सांगितलंय, लोकांपर्यंत जे पोहोचवले की शरद पवारांनी कसं मराठा समाजाला झुंजवत ठेवलं, शरद पवारांनी कसं मराठा समाजाचं आरक्षण मिळवून दिलं नाही, मग याचा राग जरांगे पाटलांना काय येतो?
जरांगे पाटलांना प्रश्न विचारला होता का? जरांगे पाटलांशी ही संबंधित टीका टिप्पणी आहेत का? जर जरांगे पाटील फलाना आमक काड्या करतो, तमका आमक्या म्हणतो, याच्या कमी पाहिल, मी त्याच्याकडे पाहिल, आमकं इलेक्शन येऊ द्या, मी याच्याकडे पाहतो, 24 डिसेंबर जाऊ द्या, मी त्याच्याकडे पाहतो, सरकार पायदळी तुडवू, छगन भुजबळचा बेत पाहतो, आमका देश कसा देत नाही हे पाहतो. मग जर फडणवीसांनी जर सांगितलं असेल की शरद पवारांनी हे आरक्षण कसं रोखलं, शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला कसा विरोध केला, मग आतापर्यंत जरांगे पाटील शरद पवारांच्या बाबतीत ब्रशब्द सुद्धा बोलले नाही. मागचं सोडा म्हणजे काय करा, म्हणजे मागं ज्या काही लोकांनी आरक्षणाला विरोध केला, मागं लोकांनी जे काही आरक्षणाचं वाटोळं केलं, इतक्या दिवस मराठा समाजाला झुंजवत ठेवलं, त्यांच्या बाबतीत जरांगे पाटलाच्या तोंडामध्ये एक शब्द सुद्धा येत नाही. आणि जरांगे पाटलांना लगेच आरक्षण पाहिजे, 24लाच पाहिजे, आत्ताच पाहिजे. जरांगे पाटील सगळ्या दुनियाला पायदळी तुडवणारे, सरकारला धमक्या देतात, ते व्यवस्थेला धमक्या देतात. ते तेव्हा ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. आणि त्याच्याही पुढे जे काही सुप्रिया सुळेंच्या बाबतीत, सुप्रियाताईंच्या बाबतीत ते फडणवीसांनी सांगितलं का महाविकास आघाडीच्या वेळेस जे काही पत्रकारांनी त्यांना काही मराठा समाजाच्या बाबतीत, आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न विचारले होते, तेव्हा सुप्रियाताईंनी सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा अनेक प्रश्न राज्यामध्ये महत्वाचे आहे, मराठा समाजाच्या आरक्षणावर महत्वाचं आहे असं नाहीये. तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जी काही सुप्रियाताईंनी हेटाळणी केली होती, त्यावर जरांगे पाटील कधीच काय बोलणार नाही. आणि मग जितेंद्र आव्हाड म्हणतात की शरद पवार साहेब नुसते आज खासदार आहेत, ते काय मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. जे पाठीमागचा इतिहास तुम्ही एकदम पुसून ठेवला, तर तो इतिहास आता पुसला जात नाही. प्रत्येक गोष्ट इतिहासातली लिहिलेली आहे, ती आता तुम्ही चंद्र किती तळ हाताने झाकला तर तो झाकत नाही. या सगळ्या गोष्टी कुणीतरी बाहेर काढणारच आहे, सांगणारच आहे. मराठा समाजाचं नुकसान कुणी केले, या सगळ्या गोष्टी बाहेर येत असतात. विखे पाटलांनी पण काहीतरी म्हटलंय की शरद पवारांना मराठा समाजाचं नाव सुद्धा तोंडामध्ये घेवत नाही. किंवा या बरेच नेते मराठा समाजाचं अक्षरशः कित्येक खासदार आहेत, आमदार आहेत. या सगळ्या गोष्टी जर समजा यांना खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे, तर या गोष्टी ते का बोलत नाही. शरद पवार इतके मोठे नेते होते. शरद पवार आज कुठल्या तरी बैलगाडा शर्यतीच्या कुठल्या उद्घाटनाला गेले होते. तिथं त्यांनी सांगितलं का मी म्हातारा झालो नाही, मला तुम्ही अजून म्हातारा समजू नका, माझं तुम्ही काय पाहिलंय, मी अजून भल्या भल्यांची वाट लावील, मी भल्या भल्यांना अजून राजकारणातून घालवील, मी अनेकांना संपून जाईल. या सगळ्या गोष्टी शरद पवार आजही बोलतात. म्हणजे शरद पवारांच्या दृष्टीने शरद पवार हे देशाचे नेतेच आहे. त्यांनी पण सांगितलं का मी अजून म्हातारा झालो नाही, मी अजून देशाचं राजकारण करू शकतो, मी अजून राज्याचं करू शकतो, अजून मी कित्येकांची वाट लावू शकतो, काहीही करू शकतो. आणि या वयामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही आंदोलनं, राज्यामध्ये जे काही मराठा समाजाचे आंदोलनं, अशा प्रकारचे आंदोलनं सुद्धा आज शरद पवार करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड कसं असं म्हणू शकतात की ते निवळ खासदार आहेत, ते आता काही करू शकत नाही, ते फक्त खासदार आहेत. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांची असलेली जी काही उंची आहे ती कमी करण्याचं धाडस करू नये. आणि शरद पवार काही करू शकतात हे देशाने, राज्याने पाहिले.
शरद पवार काय करू शकतात, काय करू शकत नाही हे फडणवीसांना सुद्धा चांगलं माहिती आहे. हा सगळा 2014 पासून चाललेले सगळं हे जे वादळ, अनेक समाजाचे वादळ, अनेक समाजाचे आंदोलन, हा सगळा इतिहास सगळ्या लोकांना माहीत आहे. शरद पवारांची शक्ती काय आहे, शरद पवार किती जणांना ताकद देऊ शकतात, शरद पवार किती जणांना पाठिंबा देऊ शकतात, या सगळ्या गोष्टी लोक अगदी उघड्या डोळ्याने बघत असतात. त्याच्यामुळं शरद पवारांना कुणी छोटा नेता किंवा शरद पवार साहेबांना केवळ फक्त एक खासदार म्हणून शरद पवारांकडे पाहण्याची गरज नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, राहतील, होते. या सगळ्या गोष्टी जितेंद्र आव्हाडांना पण समजायला पाहिजे. यातून एकच स्पष्ट होते की शरद पवारांची ताकद आजही महाराष्ट्रामध्ये आहे. शरद पवार साहेब मोठे नेतेच आहे. ते आजही काही करू शकतात, कुठलंही वादळ उठवू शकतात. त्यांची ताकद नक्की पाहायला आपण बघतोय. 2014च्या सरकारमध्ये आपण पाहिली. फक्त शरद पवारांची ताकद महाविकास आघाडीच्या सरकारने पण बघितली. बीजेपीचं शिवसेनेचं सरकार कसं आलं होतं, मग ते कसं त्याचा इकडं झुलवत ठेवलं, लोकांना कसं सांगितलं की नाही आम्हाला विरोधात बसण्याचं आमकं फला नाही. नंतर मग उद्धव ठाकरेंना खुर्ची दाखवली, मग ते कसं बसावलं, मग त्याची कशी 2.5 वर्षात परत वाट लागली. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. पण 2.5 वर्षात कुठला मोर्चा निघला नाही, वादळ निघलं नाही, कुठल्या मागण्या आल्या नाही, कुठले धरणे झाले नाही, कुठले उपोषण झाले नाही. ही पण एक शरद पवारांची ताकदच आहे. मग 2014 2019 पर्यंत अनेक मोर्चे, शिंदेचं भाजपचं सरकार आलेत, मग तिथून पुढे अनेक वादळं, ही सुद्धा एक शरद पवारांची ताकदच आहे. या सगळा प्रकार लोक व्यवस्थितपणे बघत असतात. आपणही बघतोय. तुर्तच आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.